नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायला वेगळ्याच विषयावर मी आली आहे. अगदी आत्ता खूप चर्चेला जाणारा विषय आहे चंद्रग्रहण. आपल्या लहानपणापासून आपण बघतोय नाही का, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. माझ्या वयाची लोक लहान असताना त्याच्याबद्दल एक प्रकारची भीती बाळगणारी लोक होती. माझ्या घरामध्ये मी लहान असल्यापासनं या सगळ्या गोष्टींकडे सायंटिफिक व्ह्यूनी बघण्याची सवय माझ्या वडिलांनी मला लावली होती. आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये या ग्रहणाबद्दल भीती किंवा खूप काहीतरी भयंकर गोष्ट आहे असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आणि त्याचंच म्हणजे तिथेच मूळ असेल कदाचित की मी त्याचा अभ्यास करू शकले. माझ्या वडिलांची गोष्ट जी त्यांच्या अभ्यासाची आहे ती मला पुढं नेता येते आहे. आज आपण बघूया की हे जे चंद्रग्रहण होणार आहे सिंह राशीमध्ये, म्हणजे सिंह राशीमध्ये चंद्र आहे आणि केतू सिंहेतला चंद्राच्या जवळ, त्यामुळे चंद्रकेतूची युती म्हणजे चंद्रग्रहण. केतू चंद्राला ग्रहण लावणार आहे. आपल्याला माहिती आहे हा आकाशातला सावल्यांचा खेळ आहे. सूर्यामुळे पृथ्वीची सावली पडणं किंवा चंद्राने सूर्याचं बिंब थोडंसं झाकोळून घेणं, अशा गोष्टींना आपण ॲस्ट्रॉनॉमिकली ग्रहण म्हणतो. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली ग्रहण म्हणजे ग्रहांना जे राहू किंवा केतू रवी आणि चंद्राला ग्रासतात त्याला ग्रहण असं म्हणतात. ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे, भावनेचा कारक आहे. चंद्र म्हणजे तुमचा स्वभाव आहे. आणि रवी हा नैसर्गिक आत्माकारक ग्रह आहे. केतूचं आयुष्यातलं स्थान माणसाच्या काय आहे तर ते आध्यात्मिकतेचंच आहे. म्हणजे आपल्या मनाची धारणा जी केतूच्या प्रत्यक्ष परिणामासाठी ज्याच्यावर आत्ता चंद्र म्हणजे मन अवलंबून आहे. या दोन्हींनाही आपण ग्रह देवता समजतो, ग्रहांना देवता समजतो. दोन्ही शक्तीची रूपं आहेत. चंद्र केतूबरोबर एकरूप होतो म्हणजे चंद्र त्रासतो. म्हणजे काय होतं तर चंद्र हा भावना, वात्सल्य, माया आहे आणि केतू हा लेट गो आहे. म्हणजे चंद्राला मायेतून बाहेर जायला लावतो, म्हणून चंद्राला म्हणजे मनाला त्रास होतो. केतू हा जलकारक चंद्रावर प्रभाव टाकतो. तर अशा वेळेला माणसांनी काय केलं पाहिजे तर तुम्हाला जनरल माणसाची टेंडन्सी असते ना की एखादी गोष्ट करू नका म्हटलं की ती करून बघायची. तसं जेव्हा चंद्राला केतू ग्रहण लावतोय तेव्हा भावनेमध्ये वाहत जाणं किंवा भावनेनी सगळीकडे बघणं, कुठलाही निर्णय भावनेनी घेणं हे करू नका. कोणतीही युती जी ग्रहांची होते हे ग्रह एकमेकामध्ये समर्पित होतात. आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे आपण जेव्हा चंद्र केतूकडे गेलाय तेव्हा. अर्थात चंद्रकेतूच्या युतीमध्ये हा जो चंद्र आहे हा तुमच्या कुंडलीतल्या चंद्रापासून शुभ क्रमाने आहे का, केतू क्रमाने शुभ आहे का, मग या युतीचे परिणाम दोघांच्या तुम्हाला शुभ अशुभ असे मिळणार आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. कोणतीही गोष्ट किंवा कुठल्याही कुंडलीमध्ये कुठल्याही ग्रहांची आकाशस्थ स्थिती ही फार काळ नसते. आपला आत्ता जो चंद्रग्रहणाचा योग आहे याच्यामध्ये भ्रमणाने सगळेच ग्रह भ्रमण करत असतात. गुरु आत्ता मिथुनेत आहे, शनी मीनेमध्ये आहे, राहू कुंभेमध्ये आहे मूल त्रिकोण राशीमध्ये. तसंच 15 फेब्रुवारी ते 15 मार्च रवी पण कुंभेमध्ये आहे. आणि केतू आत्ता सिंहेत आपण बघितला, त्याच्यामुळे चंद्र गुरु लाभयोग, राहू गुरु त्रिकोण योग, शनी गुरु केंद्र योग हे होणारच आहेत. याच्याच जोडीला अजून एक केंद्र योग होणार आहे जो राहूशी होणार आहे हर्षलाचा. आपण या ग्रहणानंतर त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. अर्थात हे जे योग मी सांगितले, लाभयोग, केंद्र योग, त्रिकोण योग,
प्रत्येकासाठी हे वेगवेगळा परिणाम देतात. चंद्राला ग्रहण लागलं की बाकीचे सगळे ग्रह ठप्प झाले, परिणाम देत नाहीत, असं अजिबात होत नाही. त्यामुळे ग्रहण लागलं म्हणजे काहीतरी भयंकर झालं असं नाही आहे. राहू हर्षल केंद्रयोग हे एअर एव्हिएशनमध्ये वेगळाच परिणाम देणार आहेत. हर्षल वेगळं नातं दाखवणार आहे. शनी मीनेत असल्यामुळे तो काय करतो, आपण शनीचं 7.7मध्ये पाहिलेलं आहे. तर शनी जो मीनेमध्ये आहे तो शांत शनी आहे, तो पण त्याचे परिणाम देणार आहे. माणसाचं कर्म जे असतं हे त्याचं पूर्वसंचित ठरवतं. पंचमातलं पूर्वसंचित जे आहे ते दशमातल्या कर्मापासूनच मिळणाऱ्या लाभातून तिथे जमा झालेलं असतं आणि त्याचा परिणाम माणूस भोगत असतो. त्यामुळे काहीतरी अनुमान धक्क्यांनी अमकी गोष्ट झाली ना, ग्रहण लागलं म्हणून झाली, असं झालं ना 7.7 आहे म्हणून झालं, असं मी केलं त्याच्यामुळे हे झालं, ते तुझ्यामुळे झालं, असं काहीच होत नसतं. दुसऱ्या कुणाचाही आपल्या कुठल्याही गोष्टीवरती होणारा परिणाम दुसऱ्याच्या कर्माशी निगडीत नाही, स्वतःच्या कर्माशी निगडीत आहे. मग ग्रहणाचे परिणाम चंद्रग्रहणामध्ये मनावर आणि सूर्यग्रहणामध्ये इनर सेल्फ आत्म्यावर होतात. मग घाबरण्यासारखं काय आहे? जगण्याच्या प्रवाहामध्ये जे चांगलं घडत राहतं ते पुढे जगण्याची जिद्द देतं. अशुभ गोष्टी घडतात त्या परीक्षा बघतात. आयुष्य तर चालूच राहतं ना. स्वतःच्या ओळखीकडे नेतात ग्रहणाचे परिणाम, हे ती शिकवण देतात. मग ग्रहांना दोष का? चंद्र बलवान आहे म्हणजे मन पॉझिटिव्ह जर कुंडलीत मुळातच असेल तर त्यावर तुम्हाला कुठल्याही ग्रहणाने फारसा काही परिणाम होणार नाही. मुळात जर चंद्र बलवान नसेल तर त्याच्यावर उपाय करता येतात. म्हणजे सिर सलामत तो पगडी 50. तुमचा चंद्र बलवान झाला की केतूनी ग्रहण लावलं, राहूनी ग्रहण लावलं, शनीनी युती केली, हर्षणाने दृष्टी टाकली, मंगळ त्याच्याबरोबर आला, फारसं काही बिघडत नाही, कारण तुमचं मन बळकट आहे. ग्रहणाची कुंडली मात्र जर असेल, म्हणजे कुंडलीमध्ये जर राहू केतू बरोबर रवी किंवा चंद्र असतील तर त्याला ग्रहण योग म्हणतात. आणि एका शुभ ग्रहाला किंवा एका पॉझिटिव्ह ग्रहाला दुसऱ्या अशुभ पापग्रहांनी जर ग्रासलं किंवा युती केली तर त्याची शांत करावी लागते. चला बघूया, आपण प्रत्येक राशीसाठी बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण कुठे आहेत प्रत्येक ग्रह ते एकदा थोडासा आढावा घेऊया. कारण वरवर दिसणारा परिणाम जो असतो त्यांनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण परिणाम आमूलाग्र घडत नाही. अग्नितत्वाच्या राशीमध्ये केतू आणि चंद्राची युती होती आहे. सिंह ही अग्नितत्वाची रास आहे. केतू अग्नितत्वाच्या राशीमध्ये आहे, रवीच्या राशीमध्ये आहे. आत्ता रवी कुंभ राशीत म्हणजे सिंह राशीच्या समोर आहे. केतूचे नियम बघितले तर असं आहे की केतू हा अग्नितत्वाच्या आणि जलतत्वाच्या राशीमध्ये उत्तम असतो. 3, 5, 6, 9, 11, 12 इथे उत्तम असतो. गुरुच्या राशींमध्ये, गुरुच्या कारकस्थानांमध्ये केतू चांगले परिणाम देतो. आणि अग्नितत्वाच्या राशीमध्ये ही युती झाली आहे तर काहीतरी परिणाम दाखवणार. तो काय दाखवणार? तर चंद्राशी युती झाल्यामुळे भावनात्मकतेमध्ये थोडंफार भीतीचं वातावरण माणसाच्या मनात निर्माण होईल. पण परत एकदा लक्षात घ्या, ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान आहे त्याला ही भीती वाटणार नाही आहे. भीती वाटेल, नकारात्मकता होईल किंवा त्याच्या काम करताना विचारामध्ये गोंधळ होऊ शकतो. केतूचं नक्षत्र संपून भावनात्मक नात्यांच्या नक्षत्रामध्ये, शुक्राच्या नक्षत्रामध्ये आत्ता सिंह राशीतला चंद्र आहे. त्यामुळे शुक्राच्या नक्षत्रामधल्या चंद्राला सिंह राशीतल्या केतूनी ग्रहण लावलेलं आहे. केतूचं नक्षत्र त्यांनी संपवलंय चंद्राने. त्यामुळे ग्रहण जे लागतं आहे ते दुपारी 3 नंतर संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे. अर्थात चंद्रोदय झाल्यानंतर, म्हणजे ग्रहण असतानाच चंद्रोदय होतोय, थोडा काळ ग्रहण आहे.
हा मनाला थोडाफार त्रास देईल, कारण केतू हा पापग्रह चंद्राबरोबर आला की केतू हा कोमल नाही, शीतल नाही. उलट राहू केतू हे अचानक परिणाम देणारे ग्रह आहेत. केतू हा मंगळासारखे परिणाम देणार आहे. त्यामुळे मुळात जर चंद्र कुंडलीत बलवान असेल, 2 तासात चंद्र 1 अंश पुढे जातो. त्याच्यामुळे थोडीफार भीती मनाला वाटेल. 2-3 तास हा वेळ आयुष्यातला किती कमी वेळ आहे. नंतर सकारात्मक होऊन तुम्ही कामाला लागाल. आयुष्यात कोणतीच ग्रहस्थिती ही कायमची नाही. परत एकदा, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. रात्रीनंतर येणारा दिवस हा मंगलच आहे. त्याच्यामुळे ह्या पौर्णिमेची, चंद्रग्रहणाची धास्ती बाळगू नका. आपण आता यानंतर बघणार आहोत, प्रत्येक रास आणि लग्न म्हणजे लग्नकुंडली आणि तीच रास असं असेल तर हे ग्रहण कसे परिणाम देईल. अर्थात फक्त ग्रहणाचे परिणाम असे आपण बघतच नाही, कारण सगळे ग्रह एका वेळेला परिणाम करत असतात कुंडलीमध्ये. म्हणून सापेक्ष ग्रहांबरोबर त्या केतूच्या चंद्रग्रहणाचे परिणाम आपण बघणार आहोत. चला बघूया. मेष लग्न, मेष राशीसाठी बघूया. पंचम स्थानातलं सिंह राशीतलं चंद्रकेतूचं भ्रमण कसे परिणाम देईल. या कुंडलीमध्ये गुरु जो मिथुन राशीत आहे तो या सिंह राशीशी त्रिरेकादश योग करतोय. पंचम स्थान जिथे आत्ता मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये सिंह राशीत आलेला चंद्राशी ग्रहण करणारा केतू आहे, हा शिक्षणाच्या स्थानामध्ये आलेला आहे. आणि तृतीयातला गुरु हे तृतीय स्थान पंचमाचं भावाद्भवम आहे आणि गुरु हा शिक्षणाचा कारक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे परिश्रम घ्याल शिक्षणासाठी, तेवढं उत्तम यश तुम्हाला शिक्षणात मिळणार आहे. या कुंडलीमध्ये राहू जो आहे तो लाभावर आहे, लाभातून चालला आहे कुंभेतून, आणि त्याची पंचमावर दृष्टी आहे. राहूची केतूवर दृष्टी नसते, पण पंचमामध्ये केतू बरोबर चंद्र आहे. या चंद्रावर राहूची दृष्टी आहे. त्यामुळे कदाचित शिकताना काहीतरी गोंधळाचं वातावरण निर्माण होईल, काहीतरी थोडेसे गैरसमज होतील. जरा शांतपणे, व्यवस्थितपणे वाचून पेपर लिहा परीक्षेमध्ये. केतू चंद्राबरोबर आहे खरा, पण तो अतिशय शुभ आहे, कारण तो अग्नितत्वाच्या राशीतल्या केतूबद्दल आपण बोलतोय. सिंह राशी अग्नितत्वाची, रवीची रास आहे. आणि केतूबद्दल अजून एक गोष्ट अशी असते की केतूच्या राशीचा जो डिस्पॉझिटर म्हणजे स्वामी आहे, याची जर केतूवर दृष्टी असेल तर अतिशय उत्तम परिणाम मिळतात केतूचे. या केतूचं तसं झालेलं आहे. 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळामध्ये रवी कुंभेमधून भ्रमण करतोय आणि तो रोज 1 अंश जातो. त्याच्यामुळे साधारणपणे 15-18 अंशापर्यंत रवी आलेला आहे मध्यामध्ये. मग याची दृष्टी पडतीये पंचमावर. त्यामुळे मौज मजेचे दिवस फारसे आता नाही आहेत, कारण तिथे केतू आलेला आहे. तो जरा मनाला गोंधळाची अवस्था देतोय, अभ्यास करायला लावतोय. अभ्यासामध्ये काहीतरी गैरसमजाच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून नीट लक्ष देऊन परीक्षा द्यायला लावतोय. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट पण सावधपणे करायला लावतोय. मित्रमंडळींवरती पण फारसा विश्वास ठेवू नका म्हणतो. मेष लग्नाला वेयातून जाणारा शनी हा 7.5चा शनी आहे. पण गुरुची दृष्टी राहूवर असल्यामुळे जरी राहू एकादशामध्ये, मित्रपरिवारामध्ये किंवा मोठ्या भावंडांमध्ये हा लाभाचे परिणाम देतो, तसे थोडाफार नात्यांमध्ये तो त्रास देऊ शकेल. पण गुरुची दृष्टी त्याच्याकडे असल्यामुळे राहूचा हा परिणाम निष्फळ होईल. ग्रहणाचा बाऊ मात्र तुम्ही करू नका. केतू हा आत्म्याकडे नेणारा ग्रह आहे आणि पंचम स्थान जे आहे मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये, हे मुळातच आध्यात्मिकतेचं, पूर्वसंचिताचं असं हे स्थान आहे. त्याच्यामुळे चंद्रावर छाया पडलेली असू दे, काही काळ मनाचा गोंधळ उडेल. पण ही गोष्ट स्टॅटिक आहे का? ग्रहण ही गोष्ट फार काळाची नसते. आणि या ग्रहणाचा परिणाम किती दिवस राहू शकतो मनावर? हा चंद्र सिंहेतनं बदलून कन्येत जाईपर्यंत. कन्येत चंद्र गेल्यानंतर केतूची त्याच्यावर दृष्टी नाही आणि त्याच्यावर छाया पण नाही. म्हणजे किती काळ आहे? अगदी थोडा काळ आहे ना. ग्रहणाची भीती बाळगू नका. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. आता बघूया वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये आणि वृषभ रास असेल तर. या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये आपला आत्ता जे चंद्रकेतूचं ग्रहण आलेलं आहे, केतूनी चंद्राला ग्रासलेलं आहे,
हे या कुंडलीच्या चतुर्थामध्ये आहे. चंद्र चतुर्थाचा कारकच असतो, पण चतुर्थ स्थानामध्ये सिंहेतल्या चंद्राला केतूनी ग्रहण लावलेलं असल्यामुळे चंद्राला जरा त्रास होतोय. कारण चंद्र हा कोमल, शीतल, छान असा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि केतू हा पापग्रह आहे. युत्यांचे परिणाम दाखवताना मुख्य नियम काय असतो? जेव्हा शुभग्रहाशी आणि पापग्रहाची युती होते तेव्हा पापग्रहाचे परिणाम आधी होतात. माणूस वाईट गोष्टी लवकर शिकतो, तसंच आहे. त्यामुळे केतूचा परिणाम चंद्रावर आधी होतो आणि चंद्राचा शुभ परिणाम कमी होतो. चंद्राचा परिणाम केतूवर नंतर होतो आणि केतूचा अशुभ परिणाम कमी होतो. पण चंद्र मुळात राशीनी सिंह राशीत म्हणजे रवीच्या म्हणजे त्याच्या मित्राच्या घरी आहे आणि इथे हा चतुर्थ स्थानामध्ये आहे. त्यामुळे हा मुळातला चंद्र कुंडलीतला जर बलवान असेल तर ह्या चतुर्थामध्ये केतू जे ग्रहण लावतोय हे फार काही मनाला त्रास देईल असं मला वाटत नाही. त्याच्यात या केतूवरती म्हणजे केतू ज्या चतुर्थामध्ये आहे त्याच्या समोरच्या स्थानामध्ये आहे राहू. राहूची चंद्रावर मात्र दृष्टी पडली आहे चतुर्थातल्या, त्यामुळे घर बदलावं लागू शकतं. किंवा धनस्थानामधला गुरु दशमातला राहू षष्ठाकडे बघतात, नोकरीत बदल घडवू शकतात, प्रमोशन मिळू शकतं गुरुची दशमावर आणि षष्ठावर दृष्टी आहे म्हणून. पण चतुर्थामधला केतू, तुमची जर अनेक घरं असतील, जर तुमच्या कुंडलीतच चतुर्थात केतू आहे तर तुमची 2-3 घरं असू शकतात. मग त्यातल्या कुठल्या तरी घरामध्ये तुम्हाला काहीतरी थोडीफार कटकट होईल, थोडेफार प्रश्न निर्माण होतील. अर्थात हे स्टॅटिक नाही आहे, काही काळापुरतं आहे. तसंच या कुंडलीमध्ये जो गुरु धनस्थानातनं अष्टमाकडे बघतोय, हा गुरु हा कुंडलीचा कारक आहे किंवा अकारक आहे. याच्यामुळे गुरुच्या फळाला काहीही बाधा येत नाही, कारण गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. हा धनस्थानातून चाललाय. एक छान गोष्ट सांगू, वृषभ राशीच्या वृषभ लग्नाच्या लोकांसाठी द्वितीय स्थानामधून जाणारा गुरु हा जर अपत्याची इच्छा करणारी लोक असतील तर अपत्य सुखाची साऊल देतो, आणि जर लग्नाळू लोक असतील तर लग्न ठरण्याचे, मनासारखा जोडीदार मिळण्याचे पण योग आणतो. हे चांगली गोष्ट होते नाही का? त्यामुळे ग्रहणाची भीती बाळगू नका. आणि जेव्हा आपण हर्षलाबद्दल बोलू तेव्हा देखील केतूचा हर्षलाशी संबंध नाही आहे. राहू आणि हर्षल केंद्र योगात काहीतरी वेगळं करतील, ते ह्याच्या लग्नी येणार आहेत. त्यावेळेला बघूया. तुमच्या कुंडलीचा शनी मित्र आहे. शनी आणि केतू हा मित्र ग्रुपमध्ये येतो. एकूणच केतू हा काही गोष्टींना फारसा हवा देणारा ग्रहच नाही. यानंतर कुटुंबामध्ये आपण जे बघितलं की नवीन मुलाचा आणि लग्नाचा योग, तसं तुम्हाला जो जोडीदार मिळणार आहे हा द्वितीय स्थानामधल्या गुरुच्या दृष्टीमुळे चांगला मिळणार आहे, आपण पाहिलेलं आहे. एवढं रवीचं भ्रमण मात्र तुमच्यासाठी चांगलं आहे. हे तुमच्या वडिलांच्यासाठी चांगलं आहे. जरी चंद्राला केतूनी ग्रहण लावलं आहे, आईशी तुम्हाला त्रास होईल असं वाटतंय, पण वडिलांचं तुमचं नातं खूप चांगलं होणार आहे. ही गोष्ट खूप चांगली आहे नाही का? आता परत आपण पुढे जाऊया पुढच्या राशीकडे. मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये चंद्राला लागणारं केतूचं जे भ्रमण आहे ते तृतीय स्थानामध्ये आहे. मग इथे या बुधाच्या राशीचा केतू हा मित्र आहे, चंद्र हा मित्र नाही. पण इथे चंद्राबरोबर चंद्र जो 5 आकड्यामध्ये आहे याच्यावरती रवीची दृष्टी आहे, ती तृतीयामध्ये आहे, म्हणून इथे हा पराक्रमाला चांगला आहे. त्याच्याशिवाय केतू तिसरा आला आहे, त्याच्यामुळे भावंडांचं फळ जरा संघर्षाचं तो देईल. 10वा शनी आहे, दशमातून जाणारा शनी 10वा आहे. त्यामुळे शेजाऱ्यांचं आणि तुमच्याबरोबर असणाऱ्या लोकांचं खरं रूप हा शनी दाखवेल. गुरु राहू हा नवपंचम झालेला आहे. गुरु लग्नी मिथुन लग्नाच्या कुंडलीत आणि राहू भाग्यात हा नवपंचम झालेला आहे. त्यामुळे लांब तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल तर जाण्याचे योग आहेत. परत ग्रहण योग जो आहे तृतीयामधला हा काही कायमचा नाही. 1-2 दिवस जरा मनाला त्रास होईल. पराक्रम स्थानामध्ये आहे आणि केतू मंगळासारखं फळ देतो, म्हणून शक्यतो कोणाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या.
चंद्रावर राहूचा प्रभाव होतो, पण अजून एक प्रभाव चंद्रावरती होणारा राहूचा असा आहे की तुम्हाला गूढ ज्ञानाची तो आवड निर्माण करतो. कारण केतू हा अंतर्ज्ञानी ग्रह आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे परिणाम देतोय. पुढच्या राशीकडे जाऊया. आता बघूया कर्क लग्न आणि कर्क रास यांच्यासाठी द्वितीय स्थानामधनं सिंह राशीतनं होणारं चंद्रकेतूचं ग्रहण योग. चंद्राचीच रास आहे कर्क रास ही, आणि चंद्राची रास असल्यामुळे अर्थात अतिशय मनस्वी आहे, मनाला खूप जास्त लावून घेणारी आहे, पण त्याच्याचबरोबर ती पक्क्या भावनांची सुद्धा असते. द्वितीय स्थानातलं ग्रहण हे कुटुंब स्थानामध्ये उगाचच काहीतरी मानसिक त्रास देणारं आहे. कारण हा चंद्र पण दुसरा आलेला आहे कर्क राशीला. हा चंद्र दुसरा काही फार चांगला नसतो, आणि द्वितीय स्थानामध्ये येणारं ग्रहण हे कुटुंब स्थानामध्ये फार चांगले परिणाम देत नाही. पण याच्यावर समोरून रवी बघतोय आणि तो अष्टमातून बघतोय. त्याच्यामुळे इथे जर तुमचे वडिलोपार्जित जमिनीचे काही प्रश्न असतील तर ते तो सोडवेल, आणि केतूची शुभता तो वाढवतोय. कारण तो केतूचा डिस्पॉझिटर आहे. केतूवरती जर त्याच्या डिस्पॉझिटरची दृष्टी असेल तर केतू उत्तम परिणाम देतो. आणि केतूचं परिणाम देण्याची पद्धत कशी आहे, राहूनी जे ग्रहण केले ते त्यांनी केतूकडे पाठवून दिले, त्यामुळे केतूकडे ते सगळं आहे. द्वितीय स्थाने गुरुचं कारक स्थान आहे म्हणून इथे केतू उत्तमच असतो. शनी गुरुचा केंद्रयोग होतोय व्यय आणि भाग्यस्थानाशी. त्याच्यामुळे राहू गुरुची त्रिकोणात दृष्टी आहे व्यय आणि अष्टमावर. त्याच्यामुळे हा जो शनीचा जो योग आहे, शनी हा मार्गकेश आहे या कुंडलीचा, त्यामुळे शनीचा जो गुरुशी केंद्रयोग होतोय, याच्यामध्ये गुरु आणि शनी हे दोघं जण कर्म आणि भावना या दोन्हीमधनं काम करणार आहेत. थोडासा ग्रहणाचा मानसिक त्रास चंद्राला होऊ शकतो, पण जर कर्क राशीच्या लोकांना धनस्थानातून आहे म्हणून, पण कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये चंद्र कर्क राशी सोडून दुसरीकडे असेल, बलवान असेल, चतुर्थात असेल, दशमात असेल, पंचमात असेल, भाग्यात असेल, सप्तमात असेल, तर या लोकांचा चंद्र बलवान आहे. मग यांना या केतूच्या नक्षत्रांनी फार काळ काही मनाला त्रास होईल असं नाही. अर्थात धनस्थानामधून द्वितीय स्थानामधून होणारं ग्रहण इथे पैसा देण्यासाठी नाहीच आहे. हा केतूला पैसा कळतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या मिळकतीसाठी बघाल तर हे काही तो देत नाही आहे. आणि गुरुची दृष्टीही धनस्थानावर नाही आहे, गुरुची दृष्टी षष्ठावर आहे. त्यामुळे सेवाभाव अजून जास्त होईल. आणि एक गोष्ट नक्की असते, जेव्हा ग्रहण लागतं आपल्या आयुष्यात कुठलीही काहीही ॲडव्हर्सिटी येऊ दे, आपण काय करायचं असतं, दुसऱ्याचा आणि माझा आत्मा एक आहे, प्रेम, दया, अनुकंपा याच्यावर आपलं आयुष्य आधारलेलं आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रसंगात जेव्हा आपल्या मनाला त्रास होतो तेव्हा दान द्या. आपल्याला लहानपणचं तुम्हाला आठवत असेल, सुटे गिराण दे दान असं बायका ओरडत यायच्या बघा घराजवळ. याचा अर्थ काय की ग्रहण लागलेलं आहे, आता ते सुटल्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या मनाला चांगलं वाटेल असं काम केलं तर तुम्हाला जी मानसिक अशांतता आलेली असते तिच्यावर थोडंसं परिमार्जन होतं. म्हणून ग्रहण काळानंतर दान करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. दान सत्पात्री करा, ज्याला गरज आहे अशाला दान करा. काय दान करा तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे जी तुमच्या दानाच्या वस्तू दिलेल्या आहेत पंचांगामध्ये त्या वस्तूंचं दान करा. हे दान कुणाला करा, ज्यांना गरज आहे त्यांना करा. म्हणजे असं दान केल्याने त्या माणसाचा आत्मा संतुष्ट झाला तर तुम्हाला त्याच्यामधून मनाला शांती मिळते. म्हणून ग्रहणामध्ये दानधर्म केला जातो. कौटुंबिक नात्यामध्ये गोंधळ घालतोय हा केतू, पण मुळातच कर्क राशीची माणसं ही मनामध्ये खोलवर नाती बघतात, आणि म्हणून काही काळ जरी नात्यामध्ये थोडीशी तेढ निर्माण झाली तरी ते पटकन त्याच्यावरून पुढे जातात आणि परत थोडे लांब गेले, कोशात गेले की परत येताना ते पॉझिटिव्ह झालेले असतात. हा चंद्राच्या राशीचा फार चांगला गुण आहे, नाही का? पुढच्या राशीकडे जाऊया. सिंह रास आणि सिंह लग्नाच्या लोकांना केतूचा काय फळ दिसेल. या लोकांच्या राशीतच केतू आलेला आहे आणि त्यांनी चंद्राला ग्रहण लावलेलं आहे. पण चंद्र आणि केतू हे दोघंही जण इथे शुभ आहेत. त्यांची युती जरी ग्रहण योग आहे, पण चंद्र रवीच्या राशीत म्हणजे शुभ आहे,
केतू पण रवीच्या राशीत म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत म्हणजे शुभ आहे. आणि अजून एकदा शुभ असा झाला आहे की त्याचा डिस्पॉझिटर रवी हा त्याच्याकडे कुंभेतून बघतोय. म्हणजे मुळात माणसं केतू आणि चंद्र हे दोन ग्रहांना माणसं समजलो, दोघं बलवान आहेत, बलवान. आणि केतू आणि चंद्र एकमेकांचे मित्र मात्र नाहीत. त्याच्यामुळे एकमेकावर कुरघोडी करतायत, एकमेकावर परिणाम करतायत. लग्नस्थानी जर समजा की सिंह लग्नाची कुंडली आहे तर लग्नस्थानी आलेला केतू आहे, अनारोग्य देणार आहे, कारण लग्नस्थान हे आरोग्याचं स्थान आहे. चंद्र थोडा डळमळीत झालेला आहे, चंद्र थोडासा निराश झाल्यासारखा झालेला आहे. रवी त्याला खूप पॉझिटिव्हिटी देतो, पण तरीसुद्धा जोपर्यंत 2.5 दिवस चंद्र सिंहेमध्ये असताना ग्रहणात आहे तेव्हा तो थोडासा मनाने कमकुवत झालेला असणारच आहे. त्यात कुंडलीमध्ये तुमच्या सिंह लग्नाच्या कुंडलीत जर चंद्र 6, 8, 12मध्ये असेल तर तुम्हाला आरोग्याचे प्रश्न सतावतीलच, त्यावर लक्ष द्यावं लागेल. गुरुची दृष्टी लग्नावर नाही आहे, सिंह लग्नावर, त्याच्यामुळेही मुळात जो शुभ परिणाम गुरुचा मिळतो लग्नाला किंवा चंद्राला तो मिळत नाही आहे. आणि त्याउलट आत्ता राहू चंद्राकडे बघतोय, कारण अर्थातच केतूच्या समोरच्या राशीत राहू आहे. आणि राहू चंद्राकडे बघताना चंद्रावरती तो गोंधळाचं वातावरण निर्माण करतो. राहूची कुठलीच गोष्ट नक्की नसते, फिक्टिशियस थिंग्ज, आधाशीपणा, आभास निर्माण करणं, मेलोड्रामा करणं, हे सगळं राहूच आहे. सिंह राशीमधल्या चंद्रावरती तो बघतोय, सिंह राशी नाटकीयतेची रास आहे. कदाचित भ्रमनिरास होईल, एखादा माणूस आपल्याला खूप उत्तम भूमिका मिळणार आहे म्हणून खूप हवेत असेल, काय काय मनसुबे रचत असेल, हा राहू त्याला ते मनसुबे करायला परवानगी देत असेल आणि तिथे लागलेलं ग्रहण एका मिनिटात त्याचा भ्रमनिरास करेल, असं होऊ शकतं. शिवाय हा जो शनी आहे, हा शनी जो या कुंडलीमध्ये आहे तो आहे आत्ता अष्टमातून धनस्थानाकडे बघणारा. तब्येत पण चांगली नसल्यामुळे पैसा मिळवण्यासाठी माणूस कष्ट करण्यासाठी मानसिक तयारी कमी पडते त्याची. मुळात शनी धनस्थानामध्ये पैसा मिळवणारा ग्रह नाहीच आहे. आणि केतूवरती रवीची पूर्ण दृष्टी आहे, पण तरीसुद्धा जो पहिला केतू आहे चंद्राला, आरोग्याच्या स्थानात आलेला, चंद्राच्या बरोबर आलेला केतू देणारे आरोग्याचे प्रश्न काय असतात? आरोग्य चांगलं ठेवत नाही ते अवयव कुठले असतात? तर रवीच्या राशीत आहे म्हणून स्नायूचे, केतू पाठीचा कणा, अशा गोष्टी, किंवा शनीची म्हणजे केतूचा समोर जो शनीची रास आहे इथे असलेला राहू काहीतरी आभास निर्माण करणार आहे, चुकीच्या गोष्टी तब्येतीबद्दल दाखवणार आहे. त्याच्यामुळे कदाचित हाडाचे रोग किंवा स्नायूचे रोग असं अनारोग्य सिंह राशीच्या लोकांना थोडासे अनारोग्याचे प्रश्न मात्र सतवतील. पण किती वेळ? ग्रहणाचे परिणाम हे सगळा वेळ नसतात. ग्रहणाचे परिणाम चंद्र पुढे गेला की चंद्राचं ग्रहण संपलं. असं थोडंच आहे की काही चंद्रकेतूचं ग्रहण लागलं की पुढच्या चंद्रकेतूच्या ग्रहणापर्यंत तो परिणाम देतो, असं नाही आहे. केतू एका राशीत 1.5 वर्ष असतो, पण त्याच्याबरोबर आलेला चंद्र हा 1.5 वर्ष असतो का? तो 2.5 दिवसात रास बदलून जातो. त्यामुळे थोडा काळ मनाची तयारी ठेवा. ही परीक्षा आहे आपली आणि त्या परीक्षेत आपण तयारी राहायचं आहे आणि पास व्हायचं आहे. मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पॉझिटिव्ह राहा. ग्रहणाचे परिणाम कमी होतील. वाईट तुम्हाला वाटतात तितकं ग्रहण वाईट अजिबातच नसतं. बरोबर आहे ना? पुढच्या राशीकडे जाऊया. कन्या रास आणि कन्या लग्नाच्या लोकांना व्ययस्थानामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये लागणारं चंद्रकेतूचं ग्रहण काय करेल? व्ययस्थानामध्ये कन्या लग्नाच्या लोकांना ग्रहण योग आहे. म्हणजे व्ययस्थानावरती रवीची षष्ठातून दृष्टी आहे, हे पण जोडीला आहे. कारण 15 फेब्रुवारी ते 15 मार्च रवी कुंभेमध्ये आहे. तो चंद्राकडे आणि व्ययाकडे बघतोय, केतूकडे बघतोय. जेव्हा रवी बघतोय, राहू कुंभेतून केतूकडे बघत नाही, रवी मात्र बघतो. केतूचा डिस्पॉझिटर आहे रवी. रवीची दृष्टी केतूवर असणं सिंह राशीत केतू असताना उत्तम असतं. पण ती व्ययस्थानात आहे. आपण असं शिकलोय 6, 8, 12 ही स्थानं सर्वप्रथम आरोग्यासाठी तपासा. त्यामुळे व्ययस्थानामध्ये या रवीची दृष्टी
व्ययस्थान हे काही आरोग्य देणारं स्थान नाही आणि म्हणून थोडंसं तब्येतीचे प्रॉब्लेम निर्माण होतील. कर्ज, रोग, शत्रू यांचा त्रास होऊ शकतो. पण रवीमुळे तुम्ही अतिशय सकारात्मक विचार मात्र कराल. गुरु आणि शनी या दोघांचं वेगळं इथे असं घडतं आहे की या दोघांची एका वेळेला शनीची 10वी आणि गुरुची 7वी दृष्टी चतुर्थावर पडती आहे. जर या कुंडलीमध्ये चंद्र शुभ असेल, जरी ग्रहण लागलेलं असेल तरी केतूला दृष्टी नाही आहे व्ययस्थानामधल्या. उलट गुरुची आणि शनीची दृष्टी जी चतुर्थावर पडली आहे ही घर बांधणीचे योग आणती आहे. आता तब्येत चांगली नसताना पैसा मिळणं किंवा पैसा खर्च होणं या वेगळ्या गोष्टी आहेत ना दोन. त्यामुळे हे होऊ शकतं. आणि राहू षष्ठातूनच चाललेला असल्यामुळे हा नोकरीत बदल पण घडवू शकणार आहे, घरामध्ये बदल घडवणार आहे. नवीन घर बांधायला काढलं की घर बदलेल हे पण दिसणार आहे. त्यामुळे असे संमिश्र परिणाम या कन्या राशीला, कन्या लग्नाला मिळणार आहेत चंद्र केतू व्ययातल्या ग्रहणाचे. एकूण काय तर साई राशीनं आपण असं बघितलं की ग्रहण 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 हे भयंकर काही नसतं. कारण जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा बाकीचे सगळे ग्रह पण परिणाम करतायत. सगळे काय तुमचं वाईट करायला बसलेत का? ग्रहानं काम नाही का दुसरं? त्याच्यामुळे घाबरण्यासारखं नसतं. तिथे आपण सावधगिरी काय बाळगायची हे पाहिलं की आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट तुम्हाला जमली की तुम्हाला आयुष्य चांगलं जगता येतं. एवढंच तर प्रत्येक ग्रह दाखवतो नाही का? आपण मेष ते कन्या या लग्न राशी आणि त्याच राशी असतील अशा कुंडल्यांमध्ये चंद्रकेतूचं जे सिंह राशीमध्ये ग्रहण लागलं त्या ग्रहणाचा आणि त्याच्या अनुषंगिक बाकीच्या सगळ्या लॉंग टर्म फिरणाऱ्या ग्रहांचा इफेक्ट एकमेकावर आणि चंद्रावर काय होतो हे पाहिलं. आपल्या लक्षात आलं फार घाबरण्यासारखं कुणालाच नाही आहे. आणि घाबरून काय होतं ना, तुम्हाला आयुष्य पुढे न्यायचं आहे तर त्याला तोंड दिलं पाहिजे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया तुळ ते मीन राशींना कसं आहे ग्रहण. तोपर्यंत बाय बाय.